11वा अध्याय रुद्राचे महत्व. भद्रसेनचे आख्यान. रुद्रध्यान महत्व. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जे शिवभक्ती करतात, नित्यनेमाने शंकरांची पूजा करतात, शिवलीला अमृत ग्रंथाचे गोडीने श्रवण करतात, ते लोक धन्य होतात. शिवकृपेने त्यांचे जीवन सफल होते. रुद्र महत्व. महामुनी सूत शानकादिकांना अद्भुत शिवलीला वर्णन करून सांगत होते. त्यांनी कथेच्या ओघातच रुद्राचे महत्व सांगितले. तो म्हणाला, श्रोते हो, जे लोक अंगाला भस्म लावतात, रुद्र धारण करतात, त्यांची पुण्याई सांगताच येत नाही. ते त्रिलोक्यात धन्य होतात. जो सहर्ष रुद्र धारण करतो तो साक्षात इंद्रदेव त्यांना वंदन करतात. त्यांच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो. दोन्ही दंडात प्रत्येकी 16 रुद्र धारण करावेत. शिखेला एक रुद्र बांधावा. त्यावरून स्नान केल्याने त्रिवेणी स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. दोन्ही मनगटात प्रत्येकी 12 रुद्र बांधावेत. याप्रमाणे कंठात 32, मस्तकाभोवती 24 तर कानाभोवती प्रत्येकी 6 रुद्र बांधावेत. गळ्यात 108 रुद्रांची माळ घालावीत. अशा प्रकारे रुद्र धारण करणे विशेष पुण्य फलदायी असते. त्यामुळे मनुष्य निर्दोष होतो. एकमुखी रुद्राचे पूजन केल्याने भाग्योदय होतो. 5, 6, 8 आणि 14 मुखीचे रुद्र लक्ष्मीदायी असतात. रुद्राच्या माळेवर जप केल्याने सर्व मंत्र उत्तम फलदायी होतात. रुद्र शिवरूपी असल्याने त्याचे पूजन हे शिवपूजनच होय. रुद्राचा महिमा अतिशय थोर आहे. मी तुम्हाला त्याविषयी एक इतिहास सांगतो, ऐका. भद्रसेन आख्यान. भद्रसेन हा काश्मीर देशाचा राजा होता. तो प्रजा दक्ष, न्यायी, विवेकी, संपन्न व ज्ञानी होता. त्याने लोकांना सुखात आनंदात ठेवले होते. त्याची प्रजाजन नातलग व त्याच्या राज्यातील ब्राह्मण त्याची मुक्तकंठाने प्रशंसा करत असे. त्याची पत्नी सुंदर, धर्मशील, पतिव्रता, मुग्धभाषिणी होती. त्याचा प्रधान त्याच्यासारखाच विवेकी, सत्यप्रिय आणि कर्तव्यदक्ष होता. भद्रसेन आणि त्याचा प्रधान परस्परांच्या सल्ल्याने उत्तम प्रकारे राज्यकारभार करीत असत. श्रोते हो, विद्यासंपन्न, ज्ञानधारक आणि गुणवान पुत्र, स्वामीनिष्ठ सेवक, कृपावंत, सर्व ज्ञान व स्थोर मनाचा गुरु, प्रज्ञावंत, उदार व गुरुभक्त शिष्य, जाणकार, शास्त्रज्ञ, क्षमाशील वक्त, चतुर, प्रेमळ व सावधान असा श्रोता, तारम्य वागणारा, उद्योगी, लक्ष्मीवंत व दीर्घ असणाऱ्या यजमान, उत्तम कुळात जन्म आणि सुंदर आरोग्य संपन्न असे शरीर, या सर्व गोष्टी पूर्व पुण्यानेच प्राप्त होत असतात. असो, भद्रसेन आणि त्यांचा प्रधान दोघेही शिवभक्त होते. त्यांनी अनेक शिव अनुष्ठाने केली होती. त्या दोघांनाही पुत्र झाले. दोघेही समस्त वयाचेच होते. राजपुत्राचे नाव सुधर्म तर प्रधानपुत्रांचे नाव तारक असे होते. जन्मापासून निस्सीम शिवभक्त होते. ते शंकरांचे ध्यान करायचे. ते दोघेही प्रेमळ, वीरसंगती, सतसंगती, रममाण होणारे, दुर्जनांची संगती न आवडणारे असेच होते. राजपरिवारातील सर्व मंडळी त्या दोघांचे गोड कौतुक करायचे. त्यांची माता त्यांना वस्त्र अलंकारांनी सजवायच्या, पण या गोष्टी त्यांना जराही आवडत नसे. अलंकार काढून टाकत ते दोघेही रुद्रांच्या माळा घालीत असत. सर्व अंगाला भस्म लावणे हे तर त्यांना त्यांचे सर्वात प्रिय काम होते. ते एकांत प्रिय असेल तर शंकरांची पूजा पाहणे, शंकरांचे नामस्मरण करणे, कीर्तनात बसून शिवलीला श्रवण करणे यामध्येच त्यांना विलक्षण रुची होती. 5 वर्षाच्या त्या एवढीशा बालकांचे जगावेगळे आचरण पाहून राजा व प्रधान यांना मोठे आश्चर्य वाटायचे. त्यांची लक्षणे पाहून दोघेही चिंताग्रस्त व्हायची. ती बालके शिक्षा करूनही ऐकत नसे. दोघेही त्यांच्या पुढे अक्षरशः हात टेकले. काय करावे हे त्यांना सुचत नव्हते. अशा परिस्थितीत भद्रसेनाकडे पराशर ऋषींचे योगायोगाने आगमन झाले. त्यांच्याबरोबर इतर तपस्वी ऋषी होते. पराशर हे वसिष्ठांचे नातू, कृष्णद्वापर व्यासांचे पिता होते.
त्रिकालज्ञानी होते. प्रतिसृष्टी निर्माण करायचे अगद्य सामर्थ्य त्यांच्यात होते. पिता शक्ती यांना राक्षसांनी खूप त्रास दिला म्हणून पराशरांनी राक्षसांचा फार मोठ्या प्रमाणात संहार केला. तेव्हा पुलस्त्यांनी त्यांना विनंती करून राक्षस कुळाचा विनाश थांबविला. त्यामुळे रावण इत्यादी राक्षस वाचले. महायोगी शुल्क यांचा नातू आहे. ते पराशर ऋषींचे कुलगुरू होते. ते आल्याने कळताच राजा व प्रधान त्यांच्या स्वागतासाठी धावले. त्यांना साष्टांग नमस्कार केला. आदर स्थितीपूर्वक प्रसादात नेले. षटोपचारे पूजा केली. आलेल्या सर्व ऋषींना उत्तम आदर स्थिती केली. त्यांना वस्त्रे आभूषणे देऊन गौरविले. मग पराशरांनी आपली चिंता सांगितली. तो म्हणाला, गुरुवर्य, माझा मुलगा सुधर्म आणि या प्रधानजींचा मुलगा तारक साधारणपणे एकाच वयाचे आहेत, पण सर्वसामान्य मुले वागतात असे त्यांचे वागणे दिसत नाही. या दोन्हीही मुलांना राजविलास जराही आवडत नाही. दागदागिने घालावेत, उंची वस्त्रे घालावीत, हत्ती घोड्यावरून हिंडावे, मौजमजा करावी असे त्यांना कधीच वाटत नाही. विरक्तासारखे वागतात. कोणाशी फारसे बोलत नाहीत. अंगाला भस्म लावणे, रुद्रांच्या माळा घालणे, शंकरांचे ध्यान करावे असे त्यांचे जगावेगळे विचित्र छंद आहेत. त्यांचे वर्तणूक पाहून मला मोठी चिंता वाटते. ही बालके पुढे राज्यकारभार कसा करतील हेच कळत नाही. आता आपणच काही सांगा. राजाने त्या दोघांना मुलांना येथे आणले. त्यांना पाहून पराशरांनी मंदिस्थ केले. त्यांच्या जवळ घेऊन त्यांचे गोड कौतुक केले. अंतर्दृष्टीने अलौकिक केले आणि म्हणाले, राजा, हे दोन्हीही कुमार शिवभक्त का आहेत ते मी सांगतो, ऐक. महानंदेची कथा. पूर्वी काश्मीर देशातील नंदीग्रामस्थ नावाच्या नगरात महानंदा नावाची एक वेश्या राहत होती. मदनालाही मोहात पाडेल असे तिचे सौंदर्य होते. ती अतिशय श्रीमंत आणि ऐश्वर्यसंपन्न होती. तिच्याकडे रत्नखचित छत्रे, रत्नजडित दांड्या असणारी चामरे, रत्नजडित पादुका, बहुमूल्य वस्त्रे, सोन्याचा रत्नजडित पलंग, चांदण्यासारखा शुभ्र मुलायम असा शैल्य, दिव्य अलंकार, सुहासिक अत्तरे, सुसज्ज महाल, गोंधणे, ऋषी, अश्र, गज, रथ, पालख्या, दासदासी असे सर्व वैभव. ती भाग्यवान होती. तिच्या घरी आई आणि भाऊ राहत असे. तिचे सुस्वर मधुर गायन ऐकून किन्नर तटस्थ होत असे. कोकिळा मौन धारण करीत असते. श्रोते तल्लीन होऊन डोलत असे. तिच्या घरी राजे, महाराजे व श्रीमंत लोक येत असे. तिची नृत्य कौशल्य दाद देत असे. महानंदा घरी आलेल्या इच्छुकांना कामभोग देऊन संतुष्ट करीत असे. ती वेश्या असूनही पतिव्रतेसारखीच वागायची. ती एका रात्रीसाठी ज्या पुरुषाची सेवा करायची त्या कालावधीत तो आपला पती आहे असे समजून वागायची. त्यावेळी ती अन्य कोणाचाही विचार करत नसे. मग भोग इच्छुक प्रत्यक्ष इंद्र जरी तिच्या दारी आला तरी उपयोग होत नसे. म्हणूनच तिचा सहवास लाभणारे राजे स्वतःला धन्य समजत असे. महानंदा परम शिवभक्त म्हणून प्रख्यात होती. ती सोमवार, प्रदोष व शिवरात्र आदी व्रते करायची. ब्राह्मणांच्या हस्ते शंकरांना अभिषेक करायची. रोज 1,00,000 बिल्वांनी शंकरांची पूजा करायची. श्रावण मासात कोटीलिंगांची आचरणा करायची. ती उदार होती, दानशूर होती. नेहमी अन्नछत्र चालवायची. याचकांना इच्छादान देऊन संतुष्ट करायची. भद्रसेन, आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. महानंदेने आपल्या घरी एक कोंबडा आणि एक माकड पाळले होते. त्यांच्या गळ्यात रुद्र बांधून तिने त्यांना नाचायला शिकवले होते. तिने आपल्या नृत्यशाळेत एक शिवलिंग स्थापन केले होते. पाळलेला कोंबडा व माकड यांना तिथेच बांधून ठेवत असे. महानंदा तेथील शिवपुराण ऐकायची. शंकरापुढे सप्रेमाने भक्तीने नृत्य गायन करायची. कोंबड्याला आणि माकडाच्या गळ्यात कपाळावर भस्म लावायची. त्यांना
कौतुकाने शिवापुढे नाचवायची. अशा प्रकारे तिच्या संगतीने त्या मुख्या प्राण्यांना शिवभक्ती घडली. एकदा शंकराने तिची परीक्षा घ्यायचे ठरवले. तो सौदागराच्या व्यापाऱ्याच्या रूप घेऊन तिच्या सदनी गेला. तो इतका सुंदर होता की महानंदा त्याच्याकडे पाहतच राहिली. तिने त्यांचे हसून स्वागत केले. त्यांच्या हातात धरून रत्नजडित पलंगावर बसवले. त्यांची पूजा केली. त्यांच्या हातात एक मौल्यवान कंकण होते. महानंदेचे लक्ष त्याच्याकडे गेले. ती सुपीकपणे म्हणाली, ही स्वर्गातील वस्तू असे वाटते. ही विश्वकर्मानेच बनवलेली असावी. अशी अनुपमा निर्माण करणे मानवाला शक्य नाही. ते ऐकून सौदागराने आपल्या हातातील कंकण काढून तिच्या हातात घातले. महानंदेचा आनंद गगनात मावेना. ती म्हणाली, हे कंकण जसे पृथ्वी मोलाचे आहे तसेच मी ही 32 लक्षणीय दुर्मिळ अशी नारी आहे. आजपासून 3 दिवस मी तुमची दासी आहे. तुमची एकनिष्ठेने सेवा करेल. सौदागराने ते मान्य केले आणि वस्त्रातून एक दिव्य शिवलिंग बाहेर काढले. ते शिवलिंग इतके तेजस्वी होते की त्यापुढे सूर्यप्रभावही फिका पडावा. महानंदा तल्लीन होऊन पाहत राहिली. जय जय चंद्रमौली, जय जय चंद्रमौली असे म्हणून नतमस्तक झाली. सौदागर म्हणाला, महानंदे, मी शिवभक्त आहे आणि हे लिंग माझा प्राण आहे. 3 दिवस हे नीट जपून ठेव. एक गोष्ट सांगतो, माझे व्रत अतिशय कठीण आहे. हे दिव्य शिवलिंग भंगले व गंध झाले तर मी जिवंत राहणार नाही. मी तात्काळ अग्नीत प्रवेश करील. महानंदेने ते शिवलिंग घेतले. ठीक आहे, काळजी घेईल असा शब्द देऊन आपल्या नृत्यशाळेत नेऊन ठेवले. रात्र झाली. एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेऊन सौदागर व महानंदा झोपी गेले. काही वेळाने शंकराने आपली अभिनव लीला कर्तव्य दाखविली. महानंदेच्या धैर्याची कसोटी पाहण्यासाठी निर्जय मायेने नृत्यशाळेला आग लावली. अल्पवधीतच पाक भडकला. त्याने नृत्यशाळेला चहूबाजूकडून वेढवले. लोकगर्दी जमा झाली. महानंदेचे सेवक आणि दासी आग विझवण्याचा कसोटीने प्रयत्न करू लागले. गडबड ऐकून सौदागराने महानंदेला उठवले. म्हणाला, अगं उठ, तुझ्या घराला आग लागली बघ. महानंदा खडबडून जागी उठली आणि नृत्यशाळेकडे धावली. भडकलेल्या आगीत उडी घेऊन आधी कोंबड्याची व माकडाची मुक्तता केली. ते दोघे घाबरून वनात पळून गेले. नृत्यशाळेला भस्म करून आग शांत झाला. सौदागराने चिंतामग्न झाला. त्याने विचारले, काय ग, माझे दिव्य लिंग जपून ठेवले आहेस ना? ते ऐकून महानंदा घाबरली. ऊर पेटून आक्रोश करू लागली. हाय हाय रे दुर्दैव, हे असे कसे घडले? नृत्यशाळेत ठेवलेले लिंग भस्म होऊन गेले. आता मी काय करू? माझ्याकडून हा केवढा भयंकर अपराध घडला. आज तिच्या दुःखाचा अंतच नव्हता. ते ऐकून सौदागर व्यथित झाला. अरे, माझे जे आत्मलिंग नष्ट झाले. आता जगण्यात काहीच अर्थ नाही. मीही अग्नीत प्रवेश करून प्राणत्याग करतो असे म्हणून तो उठला. शुल्क काष्टा रचून त्याने अग्नी प्रदापित केली. एकदा महानंदेकडे पाहिले आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असे म्हणून त्याने अग्निकुंडात उडी घेतली. लोक हळहळले. महानंदेला मंदा अनिवार्य शोक करू लागली. महानंदेने सौदागराला 3 दिवस सेवेचा शब्द दिला होता. तिच्या स्वतःच्या धारणेप्रमाणे त्या 3 दिवसासाठी तो तिचा पती होता. आता त्याचे निधन झाले म्हणून तिने सहगमन करायचे ठरवले. तिने ब्राह्मणांना बोलवून रोख द्रव्यासहित आपली सर्व संपदा लुटली. आपला वाडा, गुरे, वासरे, अश्र, गज हे सर्व दान केले. मग स्नान करून शुभ्र वस्त्र धारण केली. सर्व अंगाला भस्म लावले. रुद्राचे धारण केले. आपल्या सेवकांना लाकडे रचून चिता प्रदापित करण्यास सांगितली. सर्वांना अखेरचा निरोप घेतला. अग्नीला नमस्कार केला. हृदयात शंकरांचे ध्यान केले. हर हर महादेव, हर हर शंकर असा नामघोष करून निशंक मनाने भडकलेल्या चितेत उडी घेतली.
पण काय आश्चर्य, त्या क्षणी त्या भयंकर अग्निकुंडात साक्षात कैलासनाथ प्रकट झाले. 5 मुखांचा, 10 हातांचा, मस्तकी जटाभार, त्यावरून सुशोभित चंद्रकोर, उद्यवभागी जुळजुळ वाहणारी धववर्ण गंगा, भाळी अग्निसमान धगधगीत त्रिनेत्र, नीलवर्ण नीलकंठ खडकधारी, सर्व अंगाला भस्म चर्चिलेले, अंगभर धारण केलेल्या सर्पभूषणे, कमरेस व्याघ्रंबर, अंगावर गजचमक पांघरलेली, गळ्यात नरमुंडांच्या माळा, अशा त्या दिव्यरूपी महायोग्याने आपल्या 10 भुजा पसरून महानंदेला वरचेवरच झेलले. संकटात भक्तांचे रक्षण करणारा आणि शरणागत उभय देणारा तो भोलेनाथ महानंदेची निस्वार्थ भक्ती पाहून अगदी प्रसन्न झाले होते. तो तिला म्हणाला, महानंदे, तुझे सत्व पाहण्यासाठी मी सौदागराच्या रूपाने आलो होतो. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तू वर माग. महानंदा म्हणाली, देवा, तुमच्या दर्शनाने मी धन्य झाले आहे. तुझ्या कृपादृष्टीची अशीच आम्हा बालकांवर राहो. तुझ्याकडे तुझ्या प्राप्तीशिवाय काय मागावे, म्हणून माझी अशी प्रार्थना आहे की तू माझ्यासह या नगराचा उद्धार करा. तेव्हा तथास्तु असे आशीर्वाद वचन बोलून ते अंतर्ध्यान पावले. तेव्हाच तेथे एक दिव्य विमान आले. त्यात शिवगणांनी महानंदेला, तिची माता, बंधू व सर्व नागरिकांना बसवले आणि सन्मानाने शिवलोकी नेले. शिवकृपेने त्या सर्वांना दिव्य रूप प्राप्त झाले. शिवलोकात अक्षय स्थान मिळाले. धन्य धन्य ती महानंदा, तिने आपल्या समावेश सर्वांचा उद्धार केला. निस्वार्थ वर्तन हे शिवभक्तांचे गमन आहे. शिवलोकांची महती. सूत पुढे म्हणाले, श्रोते हो, या ठिकाणी निरूप सुखाचे अशा शिवलोकाबद्दल थोडक्यात सांगावेसे वाटते. त्या शिवलोकात आदिव्याधी नाही, तेथे तहानभुकेचा त्रास नाही, भेदबुद्धी नाही, कामक्रोध नाही, षटविकार नाही, वध नाही, दुःख नाही. तेथे कायमची शुद्धता आहे. तेथे जल अमृतापेक्षा मधुर आहे. तेथे देववृक्षांची विस्तार वने आहेत. असंख्य कामधेनू आहेत. भक्तांसाठी चिंतामणी जडवलेली सुंदर सुंदर निवासस्थाने आहेत. तेथे शिवभक्तांच्या मुखातून एखादी इच्छा जर सहज बोलली गेली तर ती तात्काळ पूर्ण होते. शिवलोक अविनाशी आहे. भगवान शंकरांच्या असीम कृपाप्रसादाने तेथे अक्षयस्थान शिवपद प्राप्त होते. पराकाष्ठाच्या शिवभक्तीमुळे महानंदेला ते पद लाभले. सुधर्म आणि तारकाच्या या जन्माचे रहस्य, महानंदेच्या उद्धाराची कथा सांगून पराशर म्हणाले, हे राजा, महानंदेने पाळलेला कोंबडा आणि माकड यांची भस्म लावून रुद्र ही आभूषणे धारण केल्यामुळे पुढे नरजन्म मिळाला. ते आता राजपुत्र व प्रधानपुत्र म्हणून जन्मास आले आहे. तुझा पुत्र सुधर्म आणि प्रधानजीचा पुत्र तारक यांचे विरक्त वर्तन, एकप्रियता, त्यांची भस्म, रुद्राची आवड या सर्व गोष्टी त्यांच्या पूर्वजन्मातील संस्कार परंपरा आहे. भद्रसेन हे दोघेही कुमार डोळस आहेत. 32 लक्षणे युक्त आहेत. ते शिवभक्तीचा प्रसार व प्रचार करणार, तुझा उद्धार करतील. ते ऐकून राजा व प्रधान यांना परमाश्चर्य वाटले. दोघांनीही पराशरांना वंदन केले. राजा म्हणाला, गुरुदेव, असे पुत्र आमच्या उदरी जन्माला आले हे आमचे भाग्योदय. तुमचे पूर्ववर्तन सांगून तुम्ही आम्हाला उपकृत केले. रुद्राचे महत्त्व. त्यावेळी राजा भद्रसेनच्या मनात आपल्या पुत्राविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली. तो पराशरांना म्हणाला, ऋषीवर, माझा पुत्र सुधर्म आम्हाला किती नवसानी झाला आहे हे आपण जाणताच. तो तर माझा प्राण आहे. मी कृपा करून त्याचे आयुष्यमान किती आहे, तो किती वर्ष राज्यकारभार करील त्याविषयी सांगा. पराशर म्हणाले, राजा, प्रत्यक्ष प्रचिती येईल असेच बोलावे.
ले पाहिजे, पण येथे मी खरे बोललो तर ते तुला सहन होणार नाही. ते तुला विषाहून कडू वाटेल. ते ऐकून तू आणि तुझे सभाजन दुःखी व्हाल. राजा म्हणाला, संकोच करू नका. जे असेल ते स्पष्ट सांगा. ऋषी म्हणाले, राजा, आजपासून 7व्या दिवशी तुझ्या मुलाला 12 वर्ष पूर्ण होतील. त्या दिवशी त्याचा मृत्यूयोग आहे. ते ऐकून राजा मूर्छित होऊन खाली कोलमडला. प्रधान रडू आले. सभेतील मान्यवर दुःख सागरात बुडाले. अंतःपुरातील राजस्त्रियांनी तर मोठा आकांतच मांडला. पराशरांनी राजाला सावरले. त्यांना सावध केले व म्हटले, राजा, स्वतःला आवर. धैर्य सोडून कसे चालेल? आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. तेव्हा पंचमहाभूते नव्हती, चंद्र सूर्य नव्हते, माया विकार नव्हते. तेव्हा सर्वत्र ब्रह्मा होते. ते शिवतत्वच होय. या सनातन परब्रह्माच्या ठायी मी ब्रह्मा आहे असे जे पाहिले, सुपर्ण झाले, त्यातूनच शिवइच्छेने महत्त्व आणि त्रिविधी अहंकार उगम पावून सृष्टीचा पसारा वाढला. ही सृष्टी कार्य व्यवस्थित चालावे म्हणून त्या ब्रह्मरूपी शंकराने आपल्या सत्वंशाने विष्णू, रजवंशाने ब्रह्मदेव आणि तमसाने रुद्राची निर्मिती केली. त्या ब्रह्मदेवांना सृष्टी रचना करण्यास सांगितली. ब्रह्मदेव म्हणाले, स्वामी, मला सृष्टी रचनेचे ज्ञान नाही, मी काय करू? तेव्हा आदिपुरुष शंकराने त्यांना 4 वेद सांगितले. त्यानंतर रुद्रध्यान सांगितले, त्याचे महत्त्व सांगितले. तो म्हणाला, हा रुद्रध्यान अत्यंत पवित्र असून तो 4ही वेदांचे सार आहे. या रुद्रध्यानापेक्षा गुणः असे ज्ञान त्रिभुवनात नाही, त्याहून मोठा साधना नाही. हा शिवरूप आहे. हे तो काळजीपूर्वक जतन कर. जे याचे श्रवण पठण करतील ते पावन होतील. त्यांच्या दर्शनाने अन्य जीव तरून जातील. त्यानंतर ब्रह्मदेवाने सप्त ऋषींना एकत्र या अध्यायाचा उपदेश केला. त्यापासून सप्तप्रधाय परंपरेने तो भूलोकी आला. याहून श्रेष्ठ जप, तप व ज्ञान नाही. जो या रुद्रध्यानाचे नित्यपठण करतो त्याच्या दर्शनाने तीर्थ पावन होतात. स्वर्गातलही देव त्यांचे दर्शन घेऊ इच्छितात. रुद्रध्यानाचा अगाध महिमा किती वर्णन करा. एखादा रुद्राची उपासना एवढी वाढली की पुण्यवान होऊन लोक शिवलोकी जाऊ लागले. यमपुरी ओसड पडली. यमदूतांना काही कामच उरले नाही. त्यामुळे यमधर्माचा मोठी चिंता वाटू लागली. उत्पत्ती, स्थिर, लय, सृष्टीची अनादी अशी रचना बिघडू नये म्हणून त्यांनी ब्रह्मदेवांना साकड घातली. तेव्हा ब्रह्मदेवांनी अभक्ती नामक कृत्य निर्माण केले. ती कृत्य वादांच्या मनात शिरली. त्यामुळे ते शिवांचा द्वेष करू लागली. शिवभक्तीचा मत्सर करू लागली. अशा कुकर्मी लोकांना मरणोत्तर दुर्गती प्राप्त होऊ लागली. यमलोकी भयंकर यातना नरकात पडू लागले. यमाने आपल्या दूतांना स्पष्ट आज्ञा दिली होती, जे पापी मती दुर्जन शंकरांचा द्वेष करतात त्यांना अल्पायुषी करा, त्यांना नाना प्रकारचे त्रास द्या, हरहरी मध्ये भेद करणारा नरकात घाला. ज्यांना रुद्रध्यान आवडत नाही त्यांना कुंभी पाकात नरकात लोटा, भयंकर यातना द्या. जे लोक रुद्राची अनुष्ठाने करतील असतील त्यांना वाटेला जाऊ नका, त्यांच्या दीर्घायुष्य करा. अशा प्रकारे रुद्राचे महत्त्व विशद करून पराशरांनी भद्रसेनला म्हणाले, राजा, तू चिंता करू नकोस. आजपासून 7 दिवस शंकरांना जलाभिषेक कर. रोज 10,000 रुद्र अवतरणे कर किंवा शंकर घट स्थापना करून त्यातील पाणी
रुद्राने अभिमंत्रित कर. त्या जलाने दिव्य तरुणी पालवीनी तुझ्या मुलावर अभिषिंचित कर, म्हणजे शिवकृपेने मृत्यूयोग टळेल. ते ऐकून राजाला हवेसे वाटले. त्याने पराशरांचे पाय धरले व म्हटला, काळ, मृत्यू, भय आणि शोक यापासून केवळ गुरुच रक्षण करू शकतात. अन्य कोणातही ते सामर्थ्य नाही. तुम्ही ऋषिकुळामध्ये अधिकाराने, ज्ञानाने आणि तपश्चर्येने सर्वात श्रेष्ठ आहात. रुद्र अनुष्ठानाने तुम्हीच आचरण व्हा. सर्व सिद्धी तुमच्या मार्गानुसारच होईल. मग राजाने रुद्र अनुष्ठानाचे यथासांग यज्ञ असणाऱ्या 1000 सचेतन ब्राह्मणांना बोलावून आणले. रुद्र अवतरणास आरंभ झाला. त्यासाठी 1000 घटांची मंत्रमुक्त स्थापना करण्यात आली. त्यात मंदाकिनीचे जल भरले होते. अल्प आम्रपाल्लव घातले होते. रुद्रघोष सुरू झाला. ते दिव्य अनुष्ठान 6 दिवस चालू होते. 7व्या दिवशी अनुष्ठान चालू असताना मध्ययुगी मृत्यू समय आलेला राजपुत्र सुधर्म एकदमच मूर्छित आला. देहभान हरपून तो खाली कोसळला. सगळी हालचाल थांबली. त्याची मरणोत्तर अवस्था पाहून राजा घाबरला. पराशरांनी त्यांना धीर दिला. रुद्राने अभिमंत्रित जल त्याच्या अंगावर शिंपडले. तो सावधान झाला. पराशरांनी त्याला विचारले, बाळा, तुला काय झाले होते? अचानक मूर्छिता कशी आली? राजपुत्र म्हणाला, गुरुजी, एक भयंकर कालपुरुष मला नेण्यासाठी आला होता. डोक्यावर जटा, भाळी, सिंदूर माखलेला, आकराळ विक्राळ दाढांचा, लालबुंद डोळ्यांचा असा तो कालपुरुष मला घेऊन जात असताना 4 पुरुष तेथे धावून आले. पंचवदन भुजेचे, सर्व अंगाला भस्म लावलेले, व्याघ्रंबर परिधान केलेले, 10 आयुधे सुसज्जित, सुज्ज आणि अतुलनीय अशा त्या दिव्यमान पुरुषांनी मला त्यांच्या तावडीतून सोडवले आणि त्या कालपुरुषाला मारत मारत घेऊन पुढे गेले. मला माहीत पुढे काय झाले ते मला माहीत नाही, कारण जाग आली. ते ऐकून भद्रसेनच्या डोळ्यात अश्रू तरंगले, अंगी रोमांच दाटला. तो शंकरांचा जय जयकार करू लागला. त्या ब्राह्मणांना दंडवत घातले. देवांनीही पुष्पवृष्टी करून आपला आनंद व्यक्त केला. राजपुत्राचा अपमृत्यू टळला म्हणून प्रजा आनंद उत्सव केला. लोक शिवांचे गायन करू लागले. मंगलवाद्याने निदानाने त्यांचे जयघोष अधिकच भारावून घातली. मग भद्रसेनने विधीनुसार होम हवन केले. आमंत्रित सर्व ब्राह्मणांना षटोपचारे अन्न भोजन दिले. त्यांना दिव्य वस्त्र व अमूल्य भेटवस्तू दिल्या. द्रव्य भंडार उघडून अगणित दक्षिणा दिली. अपार दानधर्म करून याचकांना संतुष्ट केले. ब्राह्मणांनी मंत्र मुक्त देऊन तुझ्या मुलाचे कल्याण होवो, त्यांना सर्वत्र विजय मिळो अशा प्रकारे राजाला अनेक शुभ आशीर्वाद दिले. त्यावेळी त्या आनंद उत्साहात आणखीन एक दिव्य आश्चर्य घडले. सुगंधी पुष्प वृक्षाच्या वनात वसंत ऋतूचे आगमन व्हावे. स्वर्गातील गंगा काशीला यावी. अर्पणा पांढऱ्या कमळपुष्पांनी शिवाचरण करावे. दुर्दैवी मनुष्याला चिंतामणी सापडावा. भुकेलेला क्षीरसागरी धावत यावे. तसेच घडले. तेथे त्रिभुवनातील वंदनीय असे नारदांचे आगमन झाले. व्यास, वाल्मिकी, धूम्र, प्रल्हाद हे ज्यांचे शिष्य, ते 14 विद्या व 64 कलांचे जाणकार साक्षात नारायणांचा रूपी अनन्य होते. असलेल्या इतरालाही दंड करणाऱ्या, मागे पुढे न पाहणाऱ्या, रचना मोडून पुन्हा सृष्टीचे अगाध सामर्थ्य असणाऱ्या अशा विविध सूत नारदांचे तेथे आगमन पाहून यज्ञकुंडातील अग्नी शांत झाला.
गोहत्या अग्नी, आहुती अग्नी यांना आपल्या तिन्ही रूपांनी त्यांचे स्वागतासाठी धावल्या. भद्रसेनने त्यांचा प्रधान पराशर आणि उपस्थित ब्राह्मण वंदनीय. त्यांच्या आनंदाचा तर पाराच उरला नाही. सर्वांनी त्यांचे वंदन केले. दिव्य आसनावर बसून भद्रसेनने नारदांची पूजा केली. प्राथमिक पाहुणचार झाल्यावर राजाने त्यांना क्षमकुशाली विचारली. मग हात जोडून म्हणाले, हे देवर्षी, आपण त्रिवेणी दृष्टी आहात. आपणच त्रिभुवनात सर्वत्र संचार करता. येथे येण्यापूर्वी आपण एखादी पूर्वरत गोष्ट पाहिली असल्यास त्याविषयी सांगा. नारद म्हणाले, राजा, येताना मी वाटेत 5 मुखी व 10 हातांचे असलेले अत्यंत तेजस्वी असे 4 शिवदूत पाहिले. ते मृत्यूला बांधून नेत होते. धन्य धन्य ते रुद्रानुष्ठान. त्याने तुझ्या मुलाचा अपमृत्यू टळला. त्याच्या रक्षणासाठी त्या कृपाळू शंकराने स्वतःचा पुत्र वीरभद्रला पाठवले होते. वीरभद्र मृत्यूला जाब विचारत होता, तू कोणाच्या आज्ञेवरून सुधर्मला नेतोस? तुला रुद्रमहिमा ठाऊक आहे ना? मग शिवाज्ञेचं उल्लंघन करण्याचे धाडस केलेस. भद्रसेनचा हा पुत्र दीर्घायुषी आहे. तो सार्वभौम राजा होणार आहे. यमालाही विचार पडला. त्याने चित्रगुप्तकडे चौकशी केली. तो म्हणाला, सुधर्माची पत्रिका मी स्वतः वाचली आहे. त्याला 12व्या वर्षी मृत्यूयोग होता, पण रुद्रानुष्ठानाच्या पुण्याईने तो मृत्यूयोग टळला आहे. यमाला आपली चूक कळून आली. या नकळत घडलेल्या अपराधाबद्दल त्याने वीरभद्राची क्षमा मागितली. तेव्हा वीरभद्र त्यांना जाऊ दिले. ते ऐकून भद्रसेनने नारदांच्या साष्टांग वंदन केले. नारद निघून गेल्यावर त्यांच्या सूचनेनुसार भद्रसेनने सहर्ष रुद्र अवतारणी पुन्हा केली. नगरी मोठा उत्साह केला. या रुद्राबद्दल अधिक काय सांगावे? त्यांची 100 अवर्तने केल्यास मनुष्य शतायुषी होतो. त्या रुद्राचे महत्त्व सांगितल्यास या 11व्या अध्यायाचे नित्य पठन केल्यास मनुष्य निर्दोष होतो. शिवचरणी शिवरूप होतो. या देही मुक्त होतो. त्याच्या चरणतीर्थाने अनेकांचा उद्धार होतो. असो, पराशरांनी योग्य वेळ योग्य मार्गदर्शन करून आपल्या पुत्राला सर्व सुखरूप केले. म्हणून भद्रसेनांनी त्यांना मोठा सन्मान केला. त्यांना अपार धन देऊन संतुष्ट केले. पराशरांनी राजपरिवाराला अनेक शुभाशीर्वाद दिले. भद्रसेननी हे आख्यान जे वाचतील त्यांना दीर्घायुषी व उत्तम संतती प्राप्त होईल. त्यांना अकाळाचे भय राहणार नाही. त्यांना शिवलोकात मरणोत्तर गती प्राप्त होईल. या कथेच्या भक्तिभावाने श्रवण पठण केले तर 1000 कपिला गायींना दान केल्याचे पुण्य लाभेल. अक्षय अभय मदपान ब्राह्मण हत्यादी महापातके नष्ट होतील. या अध्यायाचे त्रिकाल वाचन केले तर गंडातर दूर होतील. कलियुगातील शिवकीर्तनाचा महिमा तर विशेष आहे. शिवलीला अमृत ग्रंथाचे श्रवण पठण अनुष्ठाने केल्याने मनुष्य लोकात दीर्घ आयुष्य लाभते. असो, पुढे भद्रसेन सुधर्म राज्याभिषेक केला. तारकास युवराजपद दिले. त्यानंतर प्रधानांना बरोबर घेऊन तो तपश्चर्यासाठी वनात गेला. त्यांच्या उपासनेवर प्रसन्न झालेल्या शिवशंकरांनी त्यांना दिव्य विमानातून सन्मानाने निर्जन लोकी नेले. त्यांची इच्छेने ते ब्रह्मलोकात व वैकुंठात निवास करून आले. शेवटी शिवरूपी होऊन कैलासात राहिले. फलतृप्ती. कवी म्हणतो, हा 11वा अध्याय म्हणजे एकदश रुद्राची वाडमूर्ती आहे. इच्छा फळ देणारी कल्पवृक्ष आहे. त्याचे श्रवण पठन केल्याने 11 रुद्र संतुष्ट होतात. जे मृत्युंजय मंत्राचा जप करतात, रुद्राचे अनुष्ठाने करतात, त्यांना ग्रह पीडा, विघ्ने, दारुण रोग व पिशाच बाधा यांचा त्रास होत नाही. यावर विश्वास ठेवत नाही तो अल्पायुषी होतो.
जो याची निंदा करील त्याला दुर्जनांना स्पर्शही करू नये. धिक्कार त्याचे जगणे, धिक्कार त्याची संगती, त्याच्याशी बोलणे म्हणजे महापाप. त्याच्या घरी आणू नये, त्याला घरी आणू नये, त्याच्या घरी जाऊ नये. सिंहाच्या गुहेप्रमाणे ते दुरूनच टाळावे. अहो, विष खाणाऱ्याच्या पंगतीत बसल्यावर मृत्यू तर येणारच ना. म्हणून अशा दुर्जनांची संगती टाळावी. ज्या संपूर्ण शिवलीला अमृत ग्रंथाचे वाचन करणे शक्य नाही त्यांनी हा 11वा अध्याय तरी वाचावा. या 11व्या अध्यायाचे नित्य पठण केल्याने रुद्रानुष्ठान केल्याचे पुण्य लाभते. त्यांना उपासकाच्या घरी सुख, समाधान, शांतता नांदते. श्रीधरांचे स्वामी सद्गुरू ब्रह्मानंद हे शिवरूपीच आहेत. ते शिवतत्व जगाच्या आनंदाचे आदिबीज आहेत. ते अभय आहेत, अक्षय आहेत. स्कंदापुरातील ब्रह्मखंडातील असलेले शिवलीला अमृत या महान ग्रंथाचा हा 11वा अध्याय अतिशय गोड आहे. सज्जनांनी तो नित्य पठण करावा. 11वा अध्याय समाप्त. श्री सांब सदाशिवस्तु अर्पण.